सकाळ माझ्या मैत्रिणींनो ओमसाई फार्ममध्ये तुझं स्वागत आहे। हे बघा आपण आज सकाळी या इकडं क्षेत्रात गावाकडं पण असं कल्टी मारून घेतलेलं आहे सगळं। सकाळी ओमसाई आले होते कल्टी मारायला आणि आता त्यांच्या पप्पांनी मोठं ट्रॅक्टरहून ते सरी पाडत आहे, कारण की आज आपल्याला कपाशी लावायला सुरुवात करायची। अशी सरी पाडू राहिली ते कपाशीसाठी बघा 4 फुटावर पाडली मला वाटतं सरी ही। झाली आपली आता कपाशी लावायला सुरुवात। आज लावणार आहे आपण कपाशी। चला तर मी तुम्हाला दाखवते आम्ही कोणतं बी आणलंय। आणि कपाशी लावण्यासाठी आज मी एकटीच आलेले आहे, कारण की मला आज मदतीला काही कोणी नाही आहे, कारण की आमचं उशिरा ठरलं खूप कपाशी लावायची। रान तयार झालं, म्हणलं चला घेऊ सरी पाडून आणि लावू। तर मी एकटीच आले, बघू आता किती कपाशी लावते मी। तर आम्ही कोणतं बी आणलंय मी तुम्हाला दाखवते कोणतं बी लावणार आहे। मी पुढं दाखवते डायरेक्ट तुम्हाला। चला तर मग तर हे बघा आपण हे राशीचं बियाणं घेतलेलं आहे। आपण ही राशीची कपाशी लावणार आहे। मागच्या वर्षी पण लावली होती आम्ही मानवाचे बाजूला ठरवलं। आपण ही राशीची कपाशी लावणार आहे। बघू हिचं आता किती उत्पन्न होतं किती नाही। असं चाललंय सरी पाडायचं काम। कपाशी लावायला सुरुवात। पुढं सरी पडती, मागं लगेच कपाशी सुरू केली। हे बघा इथं मी आता एकटीच कपाशी लावत आहे, कारण की मला मदतीला पण कोणी नव्हतं, मी एकटीच होते। बघू तर म्हणलं किती कपाशी लावते। तर मी आतापर्यंत 10-12 सऱ्या लावल्या होत्या। आणि गावात आमच्या लग्नाचा मंगळ कार्यालय जवळ असल्यामुळं डीजेचा आवाज येत होता खूप, त्यामुळे मी इथं व्हाईस टाकलेला आहे। मला वाटतं थोडंसं म्युझिक पडतं का काय माहीत नाही, पण माझं चाललं होतं। पण माझा निश्चय झाला होता एवढं 1 एकर लावल्याच्या नंतरच घरी जायचं आहे। त्या उद्देशाने मी माझं पटपट असं लावायचं काम चालू होतं। आणि एकटं असले ना पटपट काम पण खूप होतं बरं का, कारण की बोलायला नसतं काही नसतं कोणी। अशा प्रकारे माझं चालू आहे काम। मी इथं पण व्हाईस देते, वारं होतं, माझा आवाज काय तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। तर इथं आपण जे सरी पाडली ती सरी अशी कुरडी झाली, मोकळी माती झाली, त्यामुळं आपल्याला पाणी द्यावं लागले ताबडतोब, कारण की पावसाचा काही अंदाज नव्हता, वारं सुटलं होतं। मला चला बी जर नाही उगलं तर पुन्हा आपल्याला डबल सांधावं लागेल, त्यामुळं आम्ही इथं साईला बोलवलं आणि साई पाणी द्यायला आला होता, केलं होतं पाठीमागं लगेच कपाशीला पाणी चालू। साई मस्त दारे धरतोय। तर माझी दुपारी मी 2 वाजले होते, ज्या वेळेला सुट्टी घेतली होती तोपर्यंत मी निम्म्यापेक्षा जास्त कपाशी लावलेली होती। तर साईला मी जेवायला चल म्हणतो ते आलो आहे आम्ही इथं जेवायला। आता साई आला दारे धरायला। खरं साई भूक लागली, साईला भूक लागली। चला तर मग करतो आम्ही जेवण आता। आणि इथं मी कपाशी लावत आले होते, तर माझ्या राहिल्या होत्या 10-12 सऱ्या लावायच्या। तर 4 मला वाटतं 4 पावणे 4 वाजले होते। खूप सारं आभाळ आलं होतं, असं वाटलं आत्ता पाऊस येईल। आणि इकडं साई पण आला, माझ्याकडे लाईट गेली, आभाळ आलं की लगेच लाईट जाती, मोठी पण बंद झाल्या। तो आला होता इकडं, झाली मोटर बंद, साई झाली मोटर बंद, लई आभाळ आले, खूप असं वातावरण झालं आभाळाचं। आणि शेवटी नंतर थोडासा पाऊस आलाच, त्याने आम्हाला ओढलं केलंच होतं, पण काही जास्त झालं नाही, आम्हाला कपाशी लावता आली नंतर। बघा तुम्ही आता हे बघा असं आभाळ एकदम काळं कुठं झालं आणि पाऊस पण पडायला लागला होता। साई मला बोलला चल घरी, म्हटलं नको, थोडंसं लावू, जर जास्त आला तर जाऊ घरी। पण मग मी एक सरी कंप्लीट करत होती पूर्ण, तेवढी म्हटलं एवढी लावून मग जाऊ घरी म्हणजे बाहेर निघू मला शेतातून, कारण की ती मध्ये ठेवता येत नव्हती मला, थेंब पडायला लागले होते। हे बघा इथं झाले आपल्या अशा प्रकारे 1 एकर कपाशी लावून 5 वाजेपर्यंत। आणि इकडं आपल्याला हे उद्या दुसरा वावर लावायचं आहे। 11:30 ते 5 वाजेपर्यंत मी 1 एकर कपाशी कंप्लीट